तर खरातच्या करामती जशा बाहेर येत आहेत तसे त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले। यामध्ये सर्वात जास्त अडचणीत येताना दिसत आहेत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर। त्यांना राष्ट्रवादी पक्षही एक दिलानं त्यांच्या पाठीशी नाहीये। पक्षातल्या पदाच्या राजीनाम्यासाठी चाकणकरांवर दबाव वाढतोय। नेमकं चाकणकरांवरून राष्ट्रवादीमध्ये कसं राजकारण रंगलंय हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्यानंतरही रुपाली चाकणकर यांच्या मागचं शुक्ल काष्ठ काही कमी होत नाहीये। त्यांनी महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी झाली आहे। चाकणकरांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीनं डोकं वर काढलंय। महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्ष आणि भगूरच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडेंनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। चाकणकर लवकरच सर्व जिल्ह्यांचा दौरा सुरू करणार असल्याचा दावा करत त्यांच्यासोबत जिल्ह्यात फिरू शकणार नाही अशी भूमिका बलकवडे यांनी घेतली आहे। ग्रुपमध्ये फक्त झालं होतं जेव्हा त्यांनी राजीनामा दिला आयोगाच्या पदाचा, त्यावेळेला ग्रुपवर एक मेसेज आला होता की आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेश अध्यक्ष पदाचा नाही, आता जोरात जिल्ह्याचे दौरे सुरू करणार। पण मग ते एक टेन्शनचीच गोष्ट झाली की इतक्या इथं घटना सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आल्यावर मी स्वतः देखील त्यांच्याबरोबर फिरू शकत नाही। आणि आज आम्ही महिलांमध्ये जेव्हा जाऊ किंवा ग्रामीण भागामध्ये घेऊन महिला संघटना जेव्हा वाढवायचा प्रयत्न करू तेव्हा बोट आमच्याकडे दाखवलं जाणार आहे की आता का तुम्ही गप्प बसले आहात। त्यामुळे कुठेतरी उत्तर आम्हाला लोकांना द्यायचं आहे। राष्ट्रवादीतल्या या अंतर्गत वादाची आता विरोधी पक्षाकडून खिल्ली उडवली जाते। तटकरेंच्या मनात येत नाही तोपर्यंत चाकणकरांवर कारवाई होणार नसल्याचा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी लगावला। मला वाटतं की जोपर्यंत तटकरे म्हणत नाही तोपर्यंत ती कारवाई होणार नाही आणि तटकरेच्या मनात ज्या दिवशी येईल त्या दिवशी ती कारवाई होईल। तटकरेंच्या मनात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही। कारण अलीकडच्या सगळ्या घडामोडीवरून रुपाली चाकणकर आणि तटकरे यांनी त्या खरातच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही नावं पुढे आली तर त्या प्रकरणातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्या पदावर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं तटकरेंनी केलेला आहे, हे लपून राहिलेलं नाही। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं समजतंय। या भेटीत काय झालं ते समजलं नसलं तरी तटकरेंनी पत्रकार परिषदेत चाकणकरांबाबत बोलणं मात्र सपशेल टाळलं। चाकणकरांचं पक्षातील महिला प्रदेशाध्यक्षपद पणाला लागलं असताना त्यांच्या अटकेची मागणीही होऊ लागली आहे। चाकणकर खरातच्या ट्रस्टवर असल्यामुळे त्यांची चौकशी होणंही आवश्यक असल्याचं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटत नाही, त्यांना या प्रकरणामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्यांना अटकही केली पाहिजे। कारण केवळ महिला म्हणून त्यांना सवलत देण्यासारखं त्यांचं वर्तन नाही आहे। म्हणजे त्यांची आणि त्या तटकरेंची आता ठीक आहे, आरोप करणाऱ्यांनी कदाचित राजकीय केले असतील, हे सगळं त्यांची आता लिपापोती चाललेली आहे। परंतु या लिपापोतीला भीक घालण्याचं कारण नाही, पोलिसांनी आपलं काम करावं। अशोक खरातचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मात्र सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो रुपाली चाकणकरांना। आणि त्यामागचं एक कारण म्हणजे अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि खरातच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो। खरात प्रकरणामुळे महिला आयोगाचं अध्यक्षपद गमावल्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही त्यांना पाणी सोडावं लागणार का? तसंच खरात प्रकरणामुळे चाकणकरांच्या राजकीय कारकिर्दीलाच ग्रहण लागलंय का? असे प्रश्न आता उघडपणे उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।